नमस्कार, वेलकम टू तनुश्रीज किचन कट्टा। आज मी तुम्हाला एक वेगळी रेसिपी दाखवणार आहे। त्याचं नाव आहे मटन धानचाक। धानचाक पारसी कम्युनिटीमध्ये सुद्धा केली जाते आणि मुस्लिम कम्युनिटीमध्ये पण केली जाते, तर ती तुम्हालाही आवडेल बघा। ही रेसिपी खूप छान आहे। त्यासाठी मटण लागतं, डाळ लागते, दुधी भोपळा लागतो, कांदा, टोमॅटो। तुम्हाला मी सांगते की मटणाचे प्रॉपर्टीज काय आहेत। इट इज हाय प्रोटीन असतं त्याच्यामध्ये, मसल बिल्डिंगसाठी उपयोग होतो त्याचा, आणि प्रिव्हेंट्स ॲनिमिया ड्यू टू इट्स आयर्न कंटेंट। हार्ट हेल्थसाठी चांगलं, बोन पण स्ट्रेंथनिंग होऊ शकतात तुमचे, आणि इम्युन फंक्शनसुद्धा। आणि दुधी इज गुड सोर्स ऑफ न्यूट्रिएंट्स आणि प्रमोट्स डायजेशन आणि वेट मॅनेजमेंट। तर आता आपण सुरू करूया आपली रेसिपी। गॅस लावून घेतलेला आहे। कांदा चिरूया। एक कांदा घेतलेला आहे मी, मीडियम साइजचा। चिरलेला आहे। लसूण घेते 4-5 पाकळ्या। टोमॅटो पण कापते। अर्धा टोमॅटो बस। तेल घालून घेऊया। थोडासा हिंग घालते। कापलेले ते लसूण घालते। चिरलेला कांदा घालूया। टोमॅटो, परतून घेऊया छान। मीठ घालते। डाळीत मी डाळ आणि दुधी बारीक चिरून मी कुकरला शिजवून घेतलं। मीठ चवीप्रमाणे, हळद आणि तिखट। दोन चमचे तिखट। जरा फ्लेम कमी करून घेतली। चांगला परतू दे कांदा।
तेल जरा जास्त लागतं. थोडं झाकून ठेवूया 2 मिनिटं. ही डाळ आहे आणि दुधी. झालेला आहे कांदा टोमॅटो. तिखट मीठ घातलं की लवकर नरम होतं कांदा टोमॅटो. आहे डाळ घालूया. डाळ भिजत घातली होती. जरा उकळू दे. मटण पण मी शिजवून घेतलंय आलं लसूण हळद घालून. ते मटण जरा ह्याला उकळी आली की घालूया. एकजीव व्हायला पाहिजे चांगली. मटण आहे हे मी घालते ह्याच्यात. पाणी तुम्हाला पाहिजे तेवढं घालू शकता तुम्ही. उकळेस तोपर्यंत जरा जास्त घातलं तरी चालेल. कोथिंबीर घालूया. गार्निश इट विथ कोरिएंडर. मस्त झालेलं आहे. तिखट मीठ परफेक्ट आहे. आमटीला कड आल्याशिवाय टेस्ट त्याची वाढत नाही. आमटीला कड आणि मायेला रड म्हणतात ना, ते तशातलं आहे. कड आल्याशिवाय आमटी टेस्टी लागत नाही. छान झाली. त्याच्यात आता मी उकळू दे जरा. आली आहे उकळी. कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे ती त्याच्यावर घालूया. हे बघा छान
झालं आहे धानच्या. हे तुम्ही भाकरीबरोबर, पराठ्याबरोबर, भाताबरोबर, जिरा राईसबरोबर, कशाबरोबरही तुम्हाला आवडेल त्याच्याबरोबर खाऊ शकता. तुम्हीही असं ट्राय करू शकता. जेव्हा मटण कमी असेल, सकाळी संडेला ताव मारल्यावर मटणावर संध्याकाळी कमी उरलं तर आमच्या घरी तर संध्याकाळी हाच प्रकार माझी आई करून घालायची आम्हाला. खूप टेस्टी लागतो. तुम्ही करून बघा. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. स्टे हेल्दी, stay fit and keep watching my videos.